बरेली येथील भोजीपुरा जिल्ह्यातील घूर समसपूर गावात राहणाऱ्या इक्बाल अहमद यांचा मृतदेह 30 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या घराबाहेर पायऱ्यांवर आढळला होता। इक्बालची पत्नी शहनाज हिनं शनिवारी रवीना आणि तिचा पती इद्रिश याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। तिच्या पतीचा रवीना सोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता। यामुळे रवीनानं पतीसोबत मिळून इक्बालची हत्या केली आहे असा आरोप देखील करण्यात आला होता। रविवारी दुपारी पोलिसांनी रवीनाला अटक करून तिची चौकशी केली असता तिनं खुनाची कबुली दिली। या प्रकरणी एसपी उत्तर मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की घूर समसापूर गावातील रहिवासी कपड्यांवर जरी काम करणाऱ्या इक्बाल अहमद यांचा मृतदेह 30 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या दाराच्या पायऱ्यांवर आढळला। पोस्टमॉर्टम मध्ये मृत्यू गळा दाबून आणि श्वास रोखून झाल्याचं उघड झालं। शरीरावर 7 जखमांच्या खुणाही आढळून आल्या। इक्बालची पत्नी शहनाज हिनं शनिवारी गावातील एका महिलेविरुद्ध आणि तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी त्या जोडप्याला ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली। या प्रकरणी एसपी उत्तर मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की घूर समसापूर गावातील रहिवासी कपड्यांवर जरी काम करणाऱ्या इक्बाल अहमद यांचा मृतदेह 30 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या दाराच्या पायऱ्यांवर आढळला। पोस्टमॉर्टम मध्ये मृत्यू गळा दाबून आणि श्वास रोखून झाल्याचं उघड झाले। शरीरावर 7 जखमांच्या खुणाही आढळून आल्या होत्या। इक्बालची पत्नी शहनाज हिनं शनिवारी गावातील एका महिलेविरुद्ध आणि तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी त्या जोडप्याला ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली। एसपींच्या म्हणण्यानुसार महिलेनं तिचा गुन्हा कबूल केला। तिनं सांगितले की इक्बालकडून ती साड्या आणि सूटवर भरतकाम करून घ्यायची। या काळात तिचे इक्बाल सोबत विवाहबाह्य संबंध होते। या काळात इक्बालनं तिचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ सेव्ह केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। हत्येच्या रात्री काय घडलं? 29 जानेवारी रोजी पत्नीला तिच्या माहेरी सोडून इक्बाल घरी परतला। त्याच दिवशी रवीनानं त्याच्याशी फोनवर बोलून त्याला भेटायला बोलवलं। इक्बालनं तिला 2 मादक गोळ्या दिल्या आणि त्या तिच्या पतीला देण्यास सांगितल्या। रात्री 8 वाजता रवीनानं पतीच्या चहामध्ये गोळ्या मिसळल्या, त्याला चहा दिला। यामुळे तिचा पती गाढ झोपेत गेला। त्यानंतर रात्री 11:40 सुमारास रवीनानं इक्बालला फोन करून घरी बोलवलं। दोघेही घराजवळ बोलू लागले। यावेळी इक्बालनं तिच्याशी शरीर संबंध ठेवले। या दरम्यान संधी पाहून रवीनानं इक्बालचा गळा आवळून खून केला। त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। सर्व काही इतक्या वेगानं घडलं की इक्बालला ओरडण्याची संधीही मिळाली नाही। यानंतर रवीनानं त्याचा मृतदेह ओढून घराच्या पायऱ्यांवर ठेवला आणि तिच्या घरी परतली। पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केलं, जिथून तिला तुरुंगात पाठवण्यात आलं। तथापि एकटी महिला ही हत्या कशी करू शकते आणि मृतदेह कसा फेकून देऊ शकते हा प्रश्न मात्र कायम आहे।